गोवंशांची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पकडलाय। 9 गोवंशांची सुटका। कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा मार्गावर नागपूर जबलपूर महामार्ग रोडच्या पुलाखाली पोलिसांनी नाकाबंदी करून गोवंशांची अवैध वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पकडलाय। या कारवाईत वाहन चालकाला अटक करण्यात आली असून 9 जनावरांची सुटका करत 6,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी रात्री 12 वाजताच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर, उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे, हरीश सोनभद्रे, अमित यादव, जीवन विघे, सचिन तालेवार सह आदी पोलीस कर्मचारी अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोवंश तस्करी होत असल्याची माहिती मिळाली आहे। या आधारे तारसा महामार्गावर नागपूर जबलपूर महामार्ग रोडच्या पुलाखाली पोलिसांनी स्टाफसह नाकाबंदी करीत असताना एका पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलँड कंपनीचा बडा दस्ता चारचाकी वाहन क्रमांक MH27X8960 कन्हानच्या दिशेने येताना दिसला। पोलिसांकडून पाहून काही इसम हे पोलिसांना पाहून पळून वाहन सोडून पळून गेले। पोलिसांनी वाहन चालक आशिफ मौसिन कुरेशी वय 35 वर्ष राहणार परवेश नगर पाली नदी नागपूरला ताब्यात घेऊन पंचासमक्ष वाहनाशी सखोल चौकशी केली असता मागील डाल्यात 9 गोवंश दोरखंडाने बांधून कोणतीही खाण्यापिण्याची व्यवस्था न करता कोंबलेली क्रूरतेने व वेदनादायक अवस्थेत आढळून आलेली आहे। त्याचबरोबर या जनावरांना अतिशय क्रूरतेने त्या टेम्पोमध्ये टाकून त्यांची वाहतूक करण्याचं यावेळी निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी जनावरांच्या वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नसताना वाहनास जप्त करून कागदपत्रांची चौकशी केली असता दस्तऐवज निष्पन्न न झाल्यामुळे जनावरांच्या कत्तलीसाठी धोकादायक पद्धतीने वाहतूक करण्याच्या गुन्ह्याखाली वाहनासह 6,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सुटका करण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षिततेसाठी गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे दाखल करण्यात आले। या प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बेधडक 24 तास न्यूजसाठी कन्हान प्रतिनिधी ऋषभ बावनकर, कन्हान।